इसलिए राह संघर्ष की हम चुने. आमच्या जिल्हा रुग्णालयात येत्या काही दिवसात डायलिसिसची नवी सुविधा सुरू होते आहे. बिजापूरसारख्या ठिकाणी जिथे 2 वर्षांपूर्वी काहीही सुविधा नव्हत्या, तिथे डायलिसिस सुरू होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे त्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचं आयोजित केलं गेलं आहे. डायलिसिस इतकीच एक महत्त्वाची सुविधा आमच्याकडे आहे जिनं आत्तापर्यंत अगणित लोकांचे जीव वाचवलेत, ती म्हणजे ब्लड बँक. मूळच्या उत्तर प्रदेशच्या असलेल्या आणि नागपूरमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या डॉक्टर निम्मी वर्षनेय या पॅथॉलॉजिस्ट म्हणून ही जबाबदारी सांभाळतात. विशाखापट्टणमच्या डॉक्टर मंजिरी या मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणून जिल्हा रुग्णालयात कार्यरत आहेत. माझ्या OPDमध्ये एक 18 वर्षांची मुलगी आली, सरस्वती. पाळीच्या वेळेस खूप जास्त रक्त जातं अशी तक्रार सांगत. मला तिचा चेहरा आठवतो. 7 महिन्यांपूर्वी ती रुग्णालयात आली होती. 1 महिन्यापासून तिची पाळी चालू होती. जास्त रक्तस्राव होत होता आणि तिला चक्कर येणं, थकवा असा त्रास सुरू झाल्यानं तिच्या घरचे तिला रुग्णालयात घेऊन आले होते. तिच्या वडिलांनी आणि काकाने तिला एका म्हाताऱ्या आजीसोबत भरती केलं आणि ते त्यांच्या एका नातेवाईकाच्या घरी राहायला निघून गेले. इथं पाळीत जास्त रक्तस्राव होणाऱ्या मुली, स्त्रिया खूप उशिरा उपचार घेण्यासाठी येतात. कारण या भागात समज आहे की कोणीतरी काळी जादू केली की असं होतं. त्यामुळं पाळीच्या समस्यांसाठी मांत्रिकाकडं इलाज करणं, जडीबुटी खाणं असे प्रकार करण्यामध्ये वेळ जातो. अनेक दिवस अंगावर आजार काढल्यानं सततच्या रक्तस्रावानं हिमोग्लोबिन कमी होत जातं. त्यात जर सिकल सेल ॲनिमिया हा आजार असेल तर समस्या आणखी वाढते. मी तिला तपासलं तेव्हा तिचं रक्त खूप कमी असल्याचं मला लक्षात आलं. लगेच तिचं रक्त तपासणीसाठी पाठवून दिलं. रिपोर्ट आला तेव्हा कळलं की तिचं हिमोग्लोबिन फक्त 1.5 ग्रॅम आहे. तिचे नाडीचे ठोकेही जलद गतीने पडत होते. इतक्या कमी रक्तामुळं तिच्या हृदयावर ताण येऊन तिचं हृदय बंद होण्याचा धोका होता. आमच्या रुग्णालयामध्ये तेव्हा तिच्या रक्तगटाचं रक्त उपलब्ध नसल्यानं आणि तिची स्थिती अतिशय गंभीर असल्यानं मला तिला जगदलपूरच्या सरकारी रुग्णालयात पाठवण्याचा निर्णय घ्यावा लागला. तिच्यासोबत केवळ एक म्हातारी आजी होती, जिला माझं बोलणं काहीच समजत नव्हतं. त्यामुळं मला ती सर्व गंभीर स्थिती आणि तिच्या जीवाला असणारा धोका त्या 18 वर्षांच्या मुलीलाच समजावून सांगावा लागला. मला स्वतःला कसतरीच वाटत होतं की एका 18 वर्षांच्या मुलीला मला सांगावं लागतंय की तिला रक्त नाही मिळालं तर ती मरू शकते. आणि ती मुलगी मात्र न घाबरता, न रडता धीरानं सारं ऐकत होती. नंतर पुढं तिचं काय झालं, ती जगली का नाही, मला काहीच माहिती नव्हतं. आज 7 महिन्यांनी मात्र तीच मुलगी माझ्या पुढ्यात उभी होती. तेव्हापेक्षा थोडी बरी, पण अजूनही तोच रक्तस्रावाचा त्रास, अंगातील कमी रक्त आणि जलद गतीनं पडणारे ठोके. रक्त तपासलं तर पुन्हा हिमोग्लोबिन फक्त 2 ग्राम. जगदलपूरला त्यावेळी किती रक्त दिलं असं विचारलं तर फक्त 1च बाटली रक्त तिथं चढवलं गेलं होतं, जे की खरं तर तिला 3 ते 4 बाटल्या रक्ताची गरज होती. जगदलपूरला आजूबाजूच्या सर्व भागातून अतिगंभीर रुग्ण येत असल्यानं तेथील आरोग्य व्यवस्थेवर खूप जास्त ताण येतो. त्यातून तिथेही डॉक्टर्सची कमतरता. त्यामुळं तिला मी तत्काळ भरती करून घेतलं आणि ठरवलं की हिला आता रक्त देऊन पूर्ण बरी केल्याशिवाय कुठंही पाठवायचं नाही. हिला कमीत कमी 3 बाटल्या रक्ताची गरज आहे. तिच्या पुरुष नातेवाईकांना बोलून रक्ताची सोय करायला सांगितलं. आणखीन एक गर्भवती महिला, तिचं नाव सोमली. तिला सिकल सेल हा आजार आहे आणि कावीळ होऊन 2 बाटल्या रक्त देऊनही तिचं हिमोग्लोबिन केवळ 5 ग्राम आहे. तिला अजून किमान 2 बाटल्या तरी रक्त द्यायला हवं. यात सोमलीची गर्भवती बहीण, तिचंही नाव सोमलीच आहे आणि तिलासुद्धा सिकलचा आजार आहे. तिलाही 1 बाटली रक्त लागणार आहे. अजून एक रुग्ण, 7 महिन्यांची गर्भवती. ती पहिल्यांदाच रुग्णालयात आली. सोनोग्राफी केल्यावर लक्षात आलं की तिच्या पोटात जुळं आहे.
रक्त फक्त 6 ग्रॅम. माझी सहकारी डॉक्टर आकृती हिच्याकडे सुद्धा रक्ताची गरज असलेली एक रुग्ण भरती आहे. अशा रोज कितीतरी गंभीर रक्तक्षय असलेल्या रुग्णा येत राहतात. जिल्हा रुग्णालयाची ब्लड बँक अशा सर्वच रुग्णांसाठी वरदान ठरली आहे. निरोगी लोकांचं रक्त घेऊन त्यावर सर्व तपासण्या करून ते देण्यायोग्य करणं, ते सुयोग्य स्थितीमध्ये 3 महिन्यांसाठी साठवणं, गरज असताना तत्काळ पुरवठा करणं, या सर्व गोष्टी केवळ ब्लड बँकेमुळेच इथे शक्य होतात आणि त्यामुळं दर महिन्याला 100-200 रुग्णांचे जीव वाचतात. रक्तक्षय असलेली गर्भवती असो किंवा जोखमीच्या प्रसूतीमुळे रक्तस्राव होऊन गंभीर स्थितीत असलेली माता असो, किंवा अतिशय कमी रक्ताचं बाळ असो, किंवा अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी रक्ताची आवश्यकता असो, मलेरिया, डेंग्यू यामुळे कमी झालेले रक्त असो, किंवा आणखी विविध आजारांनी भरती असलेल्या रुग्णांना रक्ताची गरज असो, सर्वांना ही ब्लड बँक जीवदान देते. तसेच विविध शस्त्रक्रियांसाठीही रक्ताची गरज असते. या सोयीमुळे आम्ही इथे सर्व प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियाही बिनदिक्कत करू शकतो. अजूनही रक्त प्रयोगशाळेत बनवता येत नाही. कोणीतरी रक्त द्यावं लागतं, तेव्हा ते कोणाला तरी मिळू शकतं. नेहमी आम्ही रुग्णांच्या नातेवाईकांना रक्त द्यायला लावतो, जी पद्धत सर्वत्र शहरातही आहे. आम्हाला इथं समस्या येते की बऱ्याचदा आमच्या गर्भवती स्त्रीसोबत म्हाताऱ्या महिला असतात किंवा 16-17 वर्षांची मुलगी असते, ज्या रक्त देण्यायोग्य नसतात. कधी तिचा नवराही स्वतःच कुपोषित असतो. अशा वेळेस रक्ताची समस्या खूप भेडसावते. अनेक वेळा नातेवाईक बिलकुल तयार होत नाहीत रक्त द्यायला. मुझे कमजोरी आ जाएगी असं म्हणून सरळ नकार देतात. मग त्यांना भीती दाखवावी लागते, रागवावे लागते की तुम्हारी पेशंट मर जाएगी, जे खरंच असतं. रक्तक्षयामुळं प्रसूतीदरम्यान किंवा नंतरच्या 2-1 दिवसात जीव गमावलेल्या स्त्रियांची अनेक उदाहरणं इथं सापडतात. किंवा मग जगदलपूर लेके जाना पडेगा असं म्हटलं की ते कसे तरी रक्त देण्यासाठी कोणाला तरी घेऊन येतात. थोडेफार सुस्थितीत असलेले लोक तर सरळ सांगतात, पैसे ले लो लेकिन हम खून नहीं देंगे, आप ही व्यवस्था करो खून की. मग मी त्यांना सरळ सुनावते, आप खुद के रिश्तेदार के लिए खून नहीं देना चाहते, फिर बाहर के लोग आपके लिए खून क्यों दे. त्यांना पुन्हा पुन्हा समजवावं लागतं की रक्त कोणालाही तयार करता येत नाही, ते आपल्यालाच द्यावं लागतं, तरच ते रुग्णाला मिळू शकेल. जेव्हा कधी माझ्याकडं गंभीर रुग्ण भरती असतात आणि रक्ताची तातडीची गरज असते, तेव्हा दिसेल त्या व्यक्तीला मी रक्त मागत फिरते. मग तो आमचा स्टाफ असेल, वाहन चालक असेल, डॉक्टर असेल, किंवा एखाद्या खात्यापित्या घरच्या रुग्णाचा नवरा असेल. काही सुशिक्षित लोक, जवान रुग्णालयाने मोफत सेवा दिल्याबद्दल कृतज्ञता म्हणून रक्तदान करतात. आमचे सर्व डॉक्टर्स नियमितपणे रक्तदान करतात. स्टाफपैकी सर्वांचे रक्तगट आम्हाला माहिती आहेत. गरज पडली की फोन करून बोलावून घेतो रक्तदानासाठी. आमच्या नर्सेसने जे दुर्मिळ रक्तगट आहेत अशा व्यक्तींचे फोन नंबर घेऊन ठेवले आहेत. तातडीची गरज असेल, गंभीर परिस्थिती असेल, तेव्हा सगळीकडे निरोप पसरतो. मग पटापट फोन करून रक्तदात्यांना बोलावले जाते. एकदा माझ्या अशा एका गंभीर रुग्णासाठी 2 तासात 4 बाटल्या रक्त गोळा झालं. बिजापूरमध्ये CRPFच्या एकूण 5 बटालियन्स आहेत. तेथील जवान गरज असेल तेव्हा रक्तदान करतात. त्यांची रक्तदान शिबिरेही नियमितपणे होतात. बिजापूरमध्ये एक व्यावसायिक शिक्षण महाविद्यालय आहे. तिथून बरेचसे विद्यार्थी रक्तदान करायला येतात. काही व्यक्ती येऊन त्यांचे मोबाईल नंबर देऊन जातात की कधीही कोणत्याही रक्तगटाचे रक्त हवे असेल तर सांगा, आम्ही मदत करू. अशीच एक गांधी नावाची व्यक्ती आहे. कधीही फोन केला की ते हवे असलेल्या रक्तगटाची व्यक्ती शोधून घेऊन येतात. माझा मुंबईचा मित्र मकरंद दीक्षित बिजापूरला काही दिवस आला होता. आल्या आल्या मी त्याला रक्त मागितलं आणि त्यानं लगेच रक्तदान केलं. वरती विचारतोय
की एका वेळेस किती बाटल्या रक्त देऊ शकतो मी. 4-5 बाटल्या देईन. त्याला समजावलं, असं करता येत नाही. मग त्याचा पुढचा प्रश्न, मुंबईवरून मी इथं रक्त पाठवू शकतो का? मग त्याला तेही समजावलं की ते शक्य नाही. त्याची या बिजापूरमधील रुग्णांप्रतीची तळमळ माझ्या मनाला स्पर्श करून गेली. कुठे मुंबई, काय संबंध त्याचा या लोकांशी, तरी कसा येतो इतका कळवळा. आणि इथे काही लोक असे भेटतात की स्वतःचा रुग्ण मरायला टेकला तरी मख्ख चेहऱ्याने रक्तदानाला नकार देतात. आजच माझ्या रुग्णांसाठी 4 विद्यार्थी रक्तदान करायला आले. परंतु 4ही जणांचं हिमोग्लोबिन कमी निघाल्यानं आणि वजनही कमी भरल्यानं ते रक्त देऊ शकले नाहीत. 24 तास डोक्यात सतत फिरत राहतं की रक्ताची सोय कशी होणार. दुसऱ्या एका पेशंटचा नवरा स्वेच्छेनं रक्तदान करायला तयार झाला. शेवटी एकदाची माझ्या 2 हिमोग्लोबिनवाल्या मुलीसाठी पहिल्या बाटलीची सोय झाली. पंतप्रधान मोदी 14 एप्रिलला बिजापूर जिल्ह्यात येणार असल्यानं दिल्ली आणि रायपूरहून बऱ्याच टीम रुग्णालयाची पाहणी करायला रोज येत आहेत. आज राष्ट्रीय स्वास्थ्य प्रणाली संसाधन केंद्राच्या कार्यकारी निर्देशक डॉक्टर रजनी उमंगला भेट द्यायला आल्या. मी आणि माझे 2 सहकारी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अरुण आणि डॉक्टर आकृती आम्हा तिघांकडून त्या माहिती घेत होत्या. इथे कुठल्या शस्त्रक्रिया होतात, कशा प्रकारच्या तपासण्या आणि उपचार होतात, कशा प्रकारचे रुग्ण येतात याची सर्व माहिती ऐकून त्या आश्चर्यानं थक्क होत होत्या. त्यांनी चांगल्या कामाबद्दल आमचं तोंड भरून कौतुक केलं. त्यांच्या कौतुकानं आज पुन्हा नव्यानं जाणवलं की हे बिजापूर आणि इथले हे आदिवासी लोक मला किती चांगल्या प्रकारची डॉक्टर आणि माणूसही बनवत आहेत. दुपारी माझे मित्र आणि सर्जन डॉक्टर नागुलन बोलवायला आले. रायपूरहून कोणी TV रिपोर्टर आमचे अनुभव रेकॉर्ड करायला आला आहे. रिपोर्टर पंकज शर्मा नागुलनला प्रश्न विचारत होता. सिटी लाइफ छोड़ के यहाँ कैसे आ गए? यहाँ काम करने में क्या क्या चैलेंजेस आते हैं? वगैरे वगैरे. डॉक्टर नागुलन चेन्नईतील भरपूर पगाराची खासगी दवाखान्यातील ऑफर सोडून ते इथं आले आहेत. मला माझा अनुभव आठवतो. डॉक्टर अय्याज सरांवर विश्वास ठेवून घर आणि बार्शीतील खासगी क्लिनिकही सोडून बिजापूरला येण्याचा निर्णय घेतला. पहिल्या 10 दिवसात काही समस्यांमुळं इथून निघून जायचा विचार डोक्यात आला. तेव्हा अय्याज सरांनी सांगितलं होतं, अशी पळून जाऊ नकोस. तुला कसं काम हवं ते सांग, आपण तसं नियोजन करूया. सरांनी विश्वासानं वेळोवेळी केलेल्या मदतीमुळे मी इथे समस्यांवर मात करत टिकून राहू शकले. नागुलननंतर पंकजचे मलाही साधारणपणे तेच प्रश्न. तो पुन्हा पुन्हा विचारत होता, इथं काम करत असताना एकटेपणा, टेन्शन जाणवत नाही का? आम्ही त्याला सांगत होतो की एक डॉक्टर म्हणून जिथं खरी गरज आहे अशा ठिकाणी काम करणं हेच आम्हाला कर्तव्य वाटतं. आदिवासींसाठी काम करायला आवडतं. शहराचं आकर्षण मुळीच नाहीये, निसर्ग आवडतो. इथं यायचा निर्णय आम्ही स्वतःहून घेतलाय, त्यामुळे त्रास झाला तरी त्याचं काही वाटत नाही. जिल्हाधिकारी अय्याज सरांच्या सहकार्यामुळं, त्यांनी पुरवलेल्या सुविधांमुळं फार समस्या जाणवत नाही. तरीही पंकज हट्टानं पुन्हा विचारतोच, फिर भी कभी तो टेन्शन आता होगा. तो भरपूर फिरलाय, कामानिमित्त माणसं, जग पाहिलंय. त्याला समजू शकतं, आम्ही डॉक्टर्स असलो तरीही माणूसही असतो. डॉक्टर या लेबल पलीकडचा माणूस त्याला पाहता येतो. मी मग प्रामाणिकपणे सांगते, हो येतो एकटेपणा, घरची आठवण येते, पुण्याची मित्रमैत्रिणींची आठवण येते. कधी काही टेन्शनमुळे रडू आलं तर सोबत कोणी नसतं. मित्रमैत्रिणींना फोन करायला नेटवर्क नसतं. पण मग आम्ही त्यावर उपायही शोधतो. मी खोलीमध्ये वारली पेंटिंग करते, पुस्तके जमवून लायब्ररी बनवते. इथे हॉस्टेलमध्ये तर आमची चाळ तयार झाली आहे. सगळे एकत्र असतात. कधी कोणी चांगलं काम केलं की डिनर पार्टीनं ते यश साजरं केलं जातं. बिजापूर शिकवतं आहे आम्हाला एक चांगला माणूस बनायला. शहर, मोबाईल, मॉल, फेसबुक याच्या पलीकडेही काही जग असतं. आनंदाचे मार्ग वेगळे वेगळे असतात. हे बिजापूर शिकवतं आहे. आदिवासींसाठी काम करणं ही दुतर्फा देवाणघेवाण आहे.
जशी आम्ही त्यांना सेवा देतो आहे तसेच त्या बदल्यात तेही आम्हाला चांगला माणूस बनवत आहेत. पंकजला हवे असलेले उत्तर काय होते माहीत नाही, पण त्याच्याशी बोलताना मात्र मीही हरवले. कधी कधी होतो मोह. हे सामाजिक भान सोडून देऊन जगावं जरासं बेफिकीर होऊन, स्वतःचं सुरक्षित वर्तुळ आखून त्यातच राहावं बंदिस्त. या वयात डेटिंग करावं वाटतं. रोमॅन्टिक गप्पा, जोडीदार, लग्न, मूल या गोष्टी हव्याशा वाटतात. पण काही क्षणच. लगेच भान येते, ते माझ्याच्यानं नाही व्हायचं. जोडीदार हवाच वाटला तर तो मला अशीच स्वीकारणारा हवा. खाजगी आयुष्य राहिलंच नाही कदाचित. लोकांचे प्रश्न, त्यांची सुखदुःख, त्यांची दुखणी खुपणी कधी माझी झाली मला कळलंच नाही. पण आता इथून मागं फिरणंही शक्य नाही. माझे अनेक मित्रमैत्रिणी विविध राज्यात सामाजिक समस्यांवर काम करत आहेत. त्या सर्वांनीच खाजगी आयुष्यातील असंख्य मोहांना, ऐशोरामांना, स्वकेंद्रित आयुष्याला किंवाच तिलांजली दिलेली आहे. मग ती बिहारमध्ये काम करणारी डॉक्टर स्मिता असो, आसाममध्ये काम करणारा डॉक्टर निलेश असो, गणियारीच्याच जनस्वास्थ्य सहयोगमधील डॉक्टर पांडुरंग, डॉक्टर नेहा, डॉक्टर अमित असो, किंवा उत्तराखंडला पहाडी भागात काम करणारा डॉक्टर हिमांशू असो, किंवा व्यसनमुक्तीवर काम करणारा डॉक्टर धरव शहा व त्याची स्त्रीरोग तज्ज्ञ असलेली पत्नी, स्वतःची वेगळी वाट निर्माण करणारी डॉक्टर तरु जिंदाल असो. असे असंख्य तरुण तरुणी आहेत जे या सामाजिक भानातून वेगळा रस्ता निवडत आहेत. गडचिरोलीला सर्चमध्ये असताना माझा मित्र अमृत बंगशी मी एकदा चर्चा करत होते. स्वतःच्या तत्वानुसार वाट निवडली की त्यावर निर्धारानं चालायचं असतं. त्यात मी एकटी पडेन कदाचित. पण सर्चमध्ये डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग यांच्याकडून मिळवलेली शिदोरी कधी गमवायची नाही. आयुष्यभर एकटीनं मार्गक्रमण करावं लागलं तरी करेन, पण निवडलेली वाट सोडणार नाही. सर्चच्या निर्माण शिबिरातील मित्र निखिल याच्या आवाजातील हे माझं आवडतं गाणं मला कायम आठवत राहतं. इसलिए राह संघर्ष की हम चुने, जिंदगी आंसुओं से नहाई न हो, शाम सहमीन हो रात हो न डरी, भोर की आंख फिर डबडबाई न हो, इसलिए